कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध प्रकारचे ना हरकत दाखले आवश्यक असतात। त्यासाठी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एक खिडकी केंद्र सुरू झालंय। तसंच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात 60 ठिकाणी निवडणूक कार्यालयांची स्थापना करण्यात आली आहे। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची पाहणी केली। कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना महापालिकेचं कोणतंही बिल थकीत नाही असा ना हरकत दाखला सादर करावा लागतो। असे दाखले देण्यासाठी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील हॉलमध्ये स्वतंत्र एक खिडकी केंद्र सुरू करण्यात आले। या केंद्रात महापालिकेच्या सर्व विभागांच्या करांची थकबाकी भरून घेतली जाईल आणि तात्काळ ना हरकत दाखले दिले जातील। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी या एक खिडकी केंद्राची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला। दुसरीकडे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी शहरात 60 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये सुरू झाली आहेत। कसबा बावडा पॅव्हेलियन हॉलमध्ये 1, 2 आणि 5 क्रमांकाच्या प्रभागातील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील। ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात 3, 4 आणि 15 क्रमांकाच्या प्रभागासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत। दुधारी पॅव्हेलियनमध्ये 6, 7 आणि 8 प्रभागांसाठी, राजोपाध्ये नगरमध्ये 9 आणि 20 प्रभागासाठी, तर गांधी मैदान पॅव्हेलियन हॉलमध्ये 10, 11 आणि 19 क्रमांकाच्या प्रभागातील अर्ज स्वीकारले जातील। शिवाय शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात 12, 13 आणि 14 क्रमांकाचे प्रभाग आणि मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये 16, 17 आणि 18 क्रमांकाच्या प्रभागातील अर्ज स्वीकारले जातील। या सर्व कार्यालयात उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, नामनिर्देशन पत्रांची छाननी, निवडणूक साहित्याचं वाटप तसंच मतदानानंतर मतदान यंत्र जमा करून घेतली जाणार आहेत।